बी.के. बनकर एक्सपेरिमेंटल स्कूलमध्ये उत्साहात आषाढी दिंडी सोहळा. पिंपळगाव बसवंत येथील नामांकित कैले बी.के. बनकर एक्सपेरिमेंटल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त बालगोपालांसाठी पारंपरिक आषाढी दिंडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषाने आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला. कार्यक्रमाची सुरुवात बी.पी. पाटील कॉलेजचे समन्वयक दिनेश अनारसे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी पालखी पूजनाने झाली. यावेळी कार्यकारी व्यवस्थापक प्रकाश भंडारे, उपप्राचार्य योगेश्वर शिरसाट, स्कूलचे समन्वयक सुनील वाघ, सचिन बिडवे व प्राचार्य प्रीतम पाठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शाळेतील इयत्ता 2री व 3रीच्या विद्यार्थ्यांनी कला शिक्षक विलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 10 दिवसांत विठ्ठलाच्या मूर्ती तयार केल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मूर्ती तयार करण्याची प्रक्रिया व त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तिगीतांवर दिंडी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नर्सरीच्या चिमुकल्यांनी रिंगण नृत्य सादर करत कार्यक्रमात रंग भरला. ज्युनियर व सिनियर विभागातील विद्यार्थ्यांनी वारीच्या गाण्यांवर ठेका धरला, तर 1ली ते 3रीच्या विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक नृत्यरचना सादर केल्या. इयत्ता 1लीतील विद्यार्थी बंधू बनी यांनी हरिपाठ सादर केला. तसेच विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरा, विठू माऊलीचे महत्त्व, शेतकऱ्यांचा विठ्ठल आदी विषयांवर भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका पिडियार यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन माधुरी जोशी व मोहिनी झाडे यांनी केले. इतर शिक्षकांनी नृत्य बसविणे, पालखी तयार करणे, विठ्ठलाच्या मूर्तीची सजावट आदी कामांत सहकार्य केले. कार्यक्रमाचा समारोप स्कूलचे समन्वयक सुनील वाघ यांनी कानडा राजा पंढरीचा हा अभंग सादर करून केला. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात दिंडी काढण्यात आली. वाटतंय पण त्याहीपेक्षा हा जो स्टाफ आहे त्या स्टाफचं मी मनापासून कौतुक करतो. कारण या वयातल्या मुलांकडनं हा परफॉर्मन्स करून घेणं आणि त्यांच्याकडनं हे जे काही तुम्ही करून घेतलं आहे तर हे अतिशय अभिमानास्पद आहे. तर या आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी माझ्याकडनं तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप कमी आणि छोट्या वयाच्या मुलं आहेत तुम्ही जे काही काम करताय खरंच खूप आकर्षण्याजोग आहे. असंच काम करत राहा. आम्हाला यानंतर अशी मुलं पुढे मिळाले तेव्हा 11-12ला अजून चांगलं काम करायला संधी मिळेल तुमच्यामुळे. कारण की हे संस्कार मुलांना रुजवणं आम्ही तीच चर्चा करत होतो. हे संस्कार रुजवणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुमच्या या कामाला माझ्याकडे खूप खूप शुभेच्छा आणि परत एकदा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.